नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2024 साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. परवा दिवशी CET सेल कडून CETच्या परीक्षांमध्ये जे काही चेंजेस करण्यात आले, म्हणजे ज्याच्यामध्ये PCM आणि PCBच्या परीक्षा ज्या पुढे ढकलण्यात आली आणि नवीन तारखांना आता परीक्षा होणार आहेत, अशी जी काही तुमची नोटीस होती ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दाखवण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये PCM ग्रुपमध्ये काही प्रॉब्लेम्स दिसून आलेले आहेत. तर ते प्रॉब्लेम काय आहेत नेमकं, तर आपण तेच आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. आता तुम्हाला स्क्रीनवरती जे काही लोकमत पेपरमध्ये आलेली एक न्यूज दिसते, ती न्यूज तुम्ही बघा. नीट आणि CET एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची झाली कोंडी, अशी एक 24 तारखेच्या पेपरमध्ये ही न्यूज आली होती. तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता खाली, मुंबई मेन 24 मार्च 2024 ह्या दिवशी ही बातमी आलेली आहे. ह्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे, ज्या दिवशी CET सेलने CET PCM आणि PCB ग्रुपच्या ज्या तारखा नवीन जाहीर केल्या त्या तारखांमध्ये PCM ची जी तारीख होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 मे, 3 मे, 4 मे, 5 मे. या ठिकाणी 5 मे जी तारीख आहे ना, त्या तारखेला मात्र एक प्रॉब्लेम निर्माण झाला होता की नीट परीक्षा जी आहे ती पण परीक्षा 5 मेलाच होणार आहे. तर त्याच्यामुळे CET सेल कडून ही एक म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये आता CET सेलने लक्ष दिलेलं आहे आणि त्याच तारखेमध्ये CET सेलने एक ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या एक नोटीस विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जारी केलेलं आहे की 5 मे दिवशी जी CET सेलची एक शिफ्ट होणार होती PCM ग्रुपची, ती PCM ग्रुपची शिफ्ट आता होणार नाही. तर 5 मेच्या जागी ज्या काही नवीन तारखा असणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी एक नोटीस जारी केलेली आहे. आता ती ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी खाली गेल्यानंतर या ठिकाणी ज्या काही नोटीस आहेत त्या नोटीसमध्ये तुम्ही बघू शकता, पहिली जी नोटीस आहे MHT CET PCM ग्रुपसाठी, ह्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलंय, ऑल स्टुडंट्स अँड पेरेंट्स शुड नोट दॅट MHT CET PCM ग्रुप एक्झाम विल नॉट बी कंडक्टेड ऑन 5/5/2024. म्हणजेच विद्यार्थ्यांनी पालकांनो जी 5 मेला शिफ्ट होणार होती PCM ग्रुपची ती आता होणार नाही, कारण की त्याच्या जागी तुम्हाला नीटचा जर पेपर काही विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर ते विद्यार्थी त्यासाठी जाऊ शकतात. म्हणजेच 5 मेला जी शिफ्ट आहे ती शिफ्ट रद्द करण्यात आलेली आहे. कशामुळे, कारण की नीट UG एक्झाम इज ऑन 5/5/2024. नीटची परीक्षा त्या ठिकाणी असल्यामुळे आपली PCM ग्रुपची शिफ्ट रद्द करण्यात आलेली आणि त्यामुळे आता रिवाइज्ड डेट्स विल बी अनाउन्स्ड सून. म्हणजे CET सेलने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांसाठी एक स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला याबद्दलचं नवीन टाइम टेबल अजून एकदा ऑफिशियल वेबसाईटवरती अनाउन्स करून देईल. तर तुम्हाला थोड्याच दिवसानंतर नवीन टाइम टेबल आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्याबद्दल लेटेस्ट अपडेट दिली जाईल. तोपर्यंत तुम्ही एक सूचना लक्षात ठेवा, 5 मेला जी शिफ्ट PCM ग्रुपची असणार आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि नवीन टाइम टेबल ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला ते अपडेट दिली जाईल. ती अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ टाकेल त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा त्याची नोटिफिकेशन दिसेल. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्त्वाची अशी विद्यार्थ्यांसाठी सूचना होती, ज्या विद्यार्थ्यांना PCM आणि नीटची परीक्षा द्यायची आहे. दोन्ही पण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि इतर PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी पण ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की 5 मेची शिफ्ट रद्द करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.